नमस्कार भाऊ, संजय खानदेश. आपण आज अशी पवित्र जागावर आहेत. गुजरातમાં मंदिर आहे, रामनाथ धेला मंदिर म्हणतात शेले. आठे स्वतः श्रीरामजी उनतात. आठे 14 वर्षना ज्या टाइमले वनवास होता त्या टाइमले तेसना वडीलनी आत्मना शांतीनासाठी ते या मंदिरवर दर्शन करायला उनतात. ते दर्शन करत असताना तापी नदी मैन लोटा भरी सन जल चढावांसाठी पाणी चढावांसाठी शिवलिंगवर टाकांसाठी तर त्या पाणी भरीसनासाठी बाजूमा तापी नदी येतो. पाणी भरीसन त्या लयनात पण त्या पाणीनं लोटाना मजारमा खेकडा ये लागणार होता. तर तवय बसून या शिवनं मंदिर आहे, शिवलिंग आहे आपलं महादेवनं मंदिर आहे. तर या शिवलिंगवर तवयपासून खेकडा चढावतास. खोटं वाटला ना, खेकडा चढस या शिवलिंगवर. ते तुमले मी त्यानं पूर्ण दर्शन करावंस आणि तुम्ही देखा खरंच का खोटंसे. पण आज नाही आहे ते पौष वध एकादशी जी येस ना पौषमा तवय ती एकादशी दिनाडे खेकडा चढावतो. आणि दुसरी गोष्ट अशी, ज्याला काननी बिमारी आहे, ज्याला ऐकू येत नाही त्या लोके आठे उन्हात की मानताच खेकडा चढावतोस. मानता पुरी वहिनी का वापस खेकडा चढावतोस. अशी या ऐतिहासिक मंदिर आहे, पौराणिक आहे. जवळजवळ राम जर गेलो जातो विचार करा की राम ना टाइमनं जर मंदिर से ते आहे 5000-6000 साल पुराणं मंदिर आहे. चला मी तुम्हाला त्या मंदिरनं दर्शन करावासाठी चला. हाय जे ते मंदिर देखू शकतास तुम्ही. जवळजवळ 5000 वर्ष पुराणं मंदिर आहे. आणि आठे पौष वध एकादश दिन पाय ठेवायला जागा राहत नाही. आणि आता आम्ही शांतनामा रविवारना दिवस येले तर तुम्हाला पूर्ण मंदिरनं दर्शन होईल राहणार येऊ दात. आठे हनुमान चालीसाली केले, राम लक्ष्मण सीता माताजी यसना फोटो आहेत या. आता हाईच ते शिवलिंग आहे जनावर खेकडा चढस. आता पूजा चालू आहे मजारमा देखील तुम्ही दगडा झूम करून आता दगड पूर्ण आता. आणि मला जर खोटं वाटत असेल तर आधी पूर्ण मंदिर माहिती लिहिलेले गुजरातीमा आहे. मी जे सांगा तुम्ही तीच माहिती लिहिलेली आहे की स्वतः श्रीरामजी उनतात तेसने आडे खेकडा चढावा होता म्हणून पहिल्यापासून लोक बी आडे खेकडा चढावतोस बरं का. आणि प्रथा पडी जायला आडे आणि लोकेसले जे ना पोरसले ऐकू येस नाही खल्ली बैरा आहेत तेसने जर आडे मानता मानी तर ती मानता पुरी वस. तर हाई मंदिर में खासियत इतिहास आणि पौराणिक मंदिर से आणि श्री रामजीना टाइमना मंदिर से जरूर आठे या. सुरतले उमरा गाव में मंदिर आहे, रामनाथ धेला मंदिर म्हणतात. जय श्री राम.